इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तूर वडकबायच्या मध्ये कंटेनर ट्रॉली उलटली। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर आणि वडकबायच्या मध्यभागी गुजरातहून बेंगलोरकडे गाडी नंबर RJ02 GC 6104 ची कंटेनर ट्रॉली पिन तुटल्याने ही घटना घडली। यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही। सदर घटना पहाटे 4 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या कंटेनर ट्रॉलीमध्ये स्टाईल फरशी होती। कंटेनर ट्रॉली उलटल्यानंतर गाडीतील स्टाईल फरशी रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडल्यामुळे स्टाईल फुटून जवळपास 5 ते 7 लाख पर्यंतचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। मात्र सदर वाहनाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत नाही। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, हत्तूर। सध्या आपण सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 या ठिकाणी आहोत। सध्या आपण हत्तूर आणि वडकबाळ येथील मध्यभागी त्या ठिकाणी सध्या आपण आलेलो आहोत। जर पाहिले तरी गुजरातहून कर्नाटक राज्यातील बेंगलोर या ठिकाणी जाणारे जे माल ट्रक आहे, या ठिकाणी जे माल ट्रक हे रस्त्याच्या कडेला उलटून पडलेले आहे। या माल ट्रक मध्ये जवळपास 7 ते 8 लाखाचा स्टाईल पडसे होते, परंतु या कंटेनर टायलीचे पिन तुटल्यामुळे ही दुर्घटना घडली। परंतु सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे चित्र दिसत आहे। सदर वाहन क्रमांक RJ02 GC 6104 क्रमांकाची ही गाडी गुजरात राज्यातील एका जिल्ह्यातून कर्नाटक राज्याची राजधानी असलेली बेंगलोर या ठिकाणी ही स्टाईल पडसे घेऊन जात होती। परंतु हीच जे कंटेनर ट्रॉली आहे, हे कंटेनर ट्रॉली हत्तूर आणि वडकबाळच्या मध्ये असलेल्या रस्त्याच्या कडेला हे कंटेनर टायली पलटी झाल्यामुळे याच कंटेनर टायलीमधील जवळपास 7 ते 8 लाख टाईल पडसे असलेले हे टाईल पडसे अक्षरशः रस्त्यावर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्याचबरोबर वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। ही घटना आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे, परंतु सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे चित्र दिसत असले तरी मात्र ह्या कंटेनर ट्रॉली मधील जे मोठ्या प्रमाणात माल आहे तो माल सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर पडल्यामुळे आणि खड्ड्यात पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे स्टाईल पडसेचे मोठे नुकसान झाले। त्याचबरोबर हे जे कंटेनर आहे, कंटेनर ट्रॉलीचे सुद्धा पिन तुटून आणि हे अक्षरशः रस्त्याच्या खड्ड्यात पडल्यामुळे ह्याही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसत असल्याचे आपण जर पाहिले तर ही गाडी गुजरात राज्यातून कर्नाटक राज्याची राजधानी असलेले बेंगलुरू या ठिकाणी जाणार होते, परंतु सुदैवाने ही जी गाडी आहे महाराष्ट्रातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर आणि वडकबाळच्या मधोमध भागात ही कंटेनर ट्रॉली आहे ते पिन तुटून पडल्यामुळे ही जी घटना घडलेली आहे। परंतु सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे चित्र दिसत आहे, परंतु मालासह कंटेनरचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मी कॅमेरामॅन विकास, मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, हत्तूर। मजीद खान है मेरा नाम। गाड़ी का नंबर है RJ02 GC 6104। मोरबी से आ रही थी। मोरबी कहाँ है? गुजरात में। और बेंगलोर जा रही थी गाड़ी। इधर इसका पिन टूट गया, इधर गाड़ी पलटी मार गया। यहाँ तक कितना बजे हुआ? ये हुआ सुबह 4 बजे। कितने लाखों का नुकसान हुआ अभी? ये कम से कम 8-10 लाख का नुकसान तो होगा, कम से कम होगा। गाड़ी में क्या था? टाइल्स। कहाँ से कहाँ लेके जा रहे थे? बेंगलोर, गुजरात से लाया था बेंगलोर।